मेरठ शहरातून एक अशी घटना समोर आली आहे की ऐकताच अंगावर काटा येईल। एक भयंकर प्रसंग आणि एका तरुणीने तरुणाचा ओठच खाली पाडला। नेमकं काय घडलं, शेतात दोघे जण असताना काय प्रकार घडला आणि एका तरुणीने असं का केलं, तिच्या या कृत्याचं देशभरातून कौतुक का होतंय, चला एक एक करून हा थरारक घटनाक्रम पाहूया। ही घटना आहे मेरठ जवळील बागदौला गावाजवळील अंधोता जंगल परिसरातील। संध्याकाळचे तास होते, सूर्य मावळत होता, झाडांच्या सावल्या लांब होत चालल्या होत्या, हवा शांत होती, इतकी शांत की पानं गळणं सुद्धा स्पष्ट ऐकू येत होतं। याच वेळी त्या भागातून जात होती श्वेता नावाची तरुणी। नेहमीसारखी कामावरून परतत होती। तिला वाटलं अजून थोडं चाललं की गाव दिसेल, घर दिसेल, पण तिला कल्पनाही नव्हती की पुढचे काही क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण क्षण ठरणार होते। अचानक मागून एक सावली तिच्यापर्यंत येऊ लागली। सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण ती सावली हळूहळू जवळ येत होती। पावलांचा आवाज, झाडातून उठणारी खसखस आणि तिच्या मागून येणारा विचित्र श्वास। हो, तो होता तिलक नावाचा तरुण। श्वेताला पाहताच त्याच्या नजरा वेगळ्या होत्या। प्रत्येक नजरेत अश्लीलता होती। सुरुवातीला त्याने हाताने इशारे केले, मग बोलायला सुरुवात केली, पण शब्द अंगावर काटा आणणारे होते। श्वेताने वेगाने चालायला सुरुवात केली, पण तिलक मागे लागलाच। जंगल अधिक दाट होतं, समोर गाव लांब होतं आणि अचानक तिलक तिच्यापर्यंत पोहोचला। क्षणात त्याने तिचे केस पकडले, तिला मागे ओढलं। श्वेता किंचाळू लागली, पण आसपास कोणी नव्हतं। तो तिच्यावर झुकला आणि पुढे जे केलं ते ऐकूनही कोणाचं रक्त सळसळेल। तिलकने जबरदस्तीने श्वेताला चुंबन देण्याचा प्रयत्न केला। ती झगडली, हातपाय मारले, पण त्याची पकड घट्ट होती। पण श्वेता हार तिने मानली नाही। तिने डोळे मिटले आणि एका क्षणात असा निर्णय घेतला जो संपूर्ण कहाणीचं चित्र बदलून टाकणारा होता। अचानक तिने तिलकच्या ओठावर जबरदस्त चावा घेतला। चावा इतका जोरात होता की त्याच्या ओठाचा तुकडा तिथल्या तिथे निघून गेला। रक्ताचा फवारा उडाला। तिलक आक्रोश करत वेदनांनी तडफडू लागला। त्या जंगलातील शांतता आता तुटली होती। कर्णकर्कश किंकाळ्यांनी परिसर दणाणला होता। तिच्या आक्रोशाचे आवाज दूरवर पोहोचले। गावकरी घटनास्थळी धावत आले। तिने पाहिलं एक तरुण रक्ताने माखलेला। त्यांनी पाहिलं की तो एक तरुण तडफडत होता आणि त्याच्यासमोर उभी होती एक धाडसी तरुणी श्वेता। नागरिकांनी वेळ न दवडता तिलकला पकडलं। तो स्वतःच्या चेहऱ्याला हात लावून वेदनेत कुरकुरत होता। त्याला तिथल्या तिथे रोखून धरलं गेलं। पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं। थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आरोपी तिलकला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं। या घटनेने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली। आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला। तो आता उपचार घेत तुरुंगाच्या कोठडीत आहे। या घटनेनंतर गावात सगळीकडे फक्त एका गोष्टीची चर्चा सुरू झाली, श्वेताच्या धाडसाची। लोक म्हणू लागले, तिने जे केलं ते धाडस प्रत्येक मुलीने दाखवायला हवं। गुन्हेगार कितीही ताकदवान असला तरी महिला ठाम उभी राहिली तर त्याचा खेळ संपलाच समजा। मेरठमध्ये घडलेली ही घटना केवळ एका गुन्हेगाराला शिक्षा मिळाल्याची गोष्ट नाही, तर धैर्य, प्रसंगावधान आणि निडरतेचं ज्वलंत उदाहरण आहे। आज सगळीकडे श्वेताच्या या धाडसाचं कौतुक होतंय आणि या घटनेतून एक शिकवण मिळते, संकट काळात शांत बसू नका, धैर्याने लढा, कारण न्याय मिळवायचा असेल तर प्रतिकार करावा लागतो। धन्यवाद।